नमस्कार प्रणाम. महाराष्ट्र समयमध्ये आपलं स्वागत. मी निखिला. महाराष्ट्र समयमध्ये दररोज 2:30 वाजता आपण महिलांसाठी विशेष अशा कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांचे प्रश्न, त्यांच्या समस्या तसंच त्यांचे उपक्रम, कल्पना या विविध विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. तसंच आपण एका विशेष अशा व्यक्तिमत्वाला सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटणार आहोत. आज आपल्याकडे आलेले आहेत बाल व्यंगचित्रकार हिमालय पाटकर आणि त्याची आई उमा पाटकर. आपण त्यांच्याशीच या विषयावर आता बोलूया. नमस्कार हिमालय आणि नमस्कार उमाजी. नमस्कार. उमाजी, मी तुम्हाला विचारते की प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपला मुलगा इंजिनियर व्हावा किंवा त्यांना डॉक्टर व्हावं असं वाटत असतं. अशा वेळेला तुमचा मुलगा रंगांशी खेळायला लागला तर अशा वेळेला तुम्ही त्याला प्रोत्साहन कसं दिलं? तुमचा प्रश्न बरोबर आहे. ऍक्च्युली काय झालं की लहानपणापासून म्हणजे मुलांचं खेळणं बघण्याचं वय असतं तिथपासून हिमालय छोट्या छोट्या पेपरवर किंवा कागदांवर चित्र काढायला लागला. आणि जेव्हा तो 3 वर्षाचा होता तेव्हा जी मुलं बाहेर खेळतात किंवा जनरली मुलं कशी म्हणजे बाहेरचे खेळ खेळतात तसं न करता तो घरामध्ये बसून मिळेल त्या पेपरावर किंवा मिळेल त्या कागदावर चित्र काढायला लागला. तर आमच्या जेव्हा लक्षामध्ये आलं तेव्हा त्याच्या वडिलांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी त्याला प्रोत्साहन देऊन त्याला कागद आणणं, त्या पेन्सिलला डोकं काढणं किंवा त्याला जे गरज लागेल ते पुरवणं असं आम्ही सुरू केलं. आणि जेव्हा तो शाळेत जायला लागला 3.5 वर्षाचा असताना तेव्हा एकदा मला शाळेतल्या बाईंनी बोलवून घेतलं आणि त्यांनी असं सांगितलं की तुमचा मुलगा ह्या वयामध्ये एवढं म्हणजे व्यक्तिचित्र काढतोय तर तुम्ही त्याला लक्ष त्याच्याकडे ठेवत जा म्हणून. आणि तिथपासून आम्ही लक्षात आलं की तो अतिशय सुंदर चित्र काढतो म्हणून. अच्छा, म्हणजे बाळाचे पाय पाण्यात दिसतात असंच म्हणायचं. असं म्हणावं लागेल. हिमालय, तुला विचारतो की